म्हणाल काय? नमस्कार, टॅलेंट हब क्लासेस शिरूर कासार मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी संदीप चटले सर घेऊन आलेलो आहे बायोलॉजी पेपरचे विश्लेषण. बघा, तर आपल्याला या ठिकाणी सर्वांना माहित आहे, आपण या ठिकाणी येणारे जो पेपर आहे 12वीचा, तर त्या पेपरमध्ये आपण बायोलॉजी हा जो या ठिकाणी पेपर आहे, या पेपरचं कशा पद्धतीनं लिहिला गेला पाहिजे, पेपर किती मार्क्स आहे, कोणता सेक्शन किती मार्क्ससाठी आहे, त्यामध्ये क्वेश्चन कसे आहेत, किती या ठिकाणी त्याचं उत्तर लिहिलं गेलं पाहिजे, आपण कसे या ठिकाणी पूर्ण मार्क आहेत ते मिळवू शकतो, हे आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. तर चला आपण या ठिकाणी स्टार्टिंग करू. तर फर्स्ट टाइम या ठिकाणी सुरू करू की नेमकं पेपर किती मार्क्सचा आहे. बघा, जो या ठिकाणी आपला पेपर आहे, तर हा पेपर या ठिकाणी टोटली 100 मार्कचा पेपर आहे. 100 मार्क या ठिकाणी पेपरचे आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 30 मार्क पाहिलं तर हे इंटरनल साठी दिले जातात आणि 70 मार्क जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला रिटर्न साठी असतात, जो की आपण येणाऱ्या या ठिकाणी दिवसामध्ये हा पेपर देणार. त्यामध्ये आपल्या 70 मार्क साठी तर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याकडे 4 सेक्शन असतात. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. ठीक आहे. तर बघा, या सेक्शन मध्ये प्रत्येक सेक्शन मध्ये किती मार्क आहे, त्या सेक्शन मध्ये आपण कोणते क्वेश्चन्स आहेत आणि कसे लिहिले गेले पाहिजे याचं आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे. चला, तर बघा, हा या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या पेपरचं फ्रंट पेज आहे. ज्या पेपर मध्ये तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा, फर्स्ट टाइम या ठिकाणी पेपर मध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे, आपण आपल्या क्वेश्चन पेपर वरती सीट नंबर लिहिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्या या ठिकाणी पेपर लिहिण्यास सुरुवात केली गेली पाहिजे. बघा, पेपरचा जो मार्क्स आहे ते या ठिकाणी 70 मार्क आहे. त्यामध्ये 4 सेक्शन आहेत, जे की 4 सेक्शन इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा, पहिला जो सेक्शन आहे तर हा सेक्शन ए आहे, ज्यामध्ये की टोटली जर पाहिलं तर पहिला क्वेश्चन ज्यामध्ये की 10 या ठिकाणी आपल्याला काय तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चनचा आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सेक्शन ए मध्येच आहे. सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर 2 मध्ये या ठिकाणी 8 क्वेश्चन्स आहेत, ज्याचं की आन्सर आपल्याला 1 लाईन मध्ये लिहिणं गरजेचं आहे. एकाच लाईन मध्ये आपलं उत्तर आलं पाहिजे, जास्त मोठं लिहिण्याची गरज नाही. छोटंसं आन्सर असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याला मार्क मिळतात. प्रश्न काय विचारला आहे त्याच प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर देणं आपल्याला गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी जो चेकर आहे, पेपर चेक करणार, त्याला अपेक्षित आहे ते उत्तर तर आपलं तिथं असणं गरजेचं आहे. जी बाकीच्या गोष्टी आहेत त्या लिहिण्याची इथं गरज नाही. त्यानंतर पहा, जो आपला सेक्शन बी आहे, त्या सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 पासून ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत ते आपल्या या ठिकाणी क्वेश्चन्स आहे. मग क्वेश्चन किती आहेत यामध्ये हे आपल्याला आधी माहित पाहिजे. त्यामध्ये किती क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे हे आपल्याला माहित पाहिजे. बघा, क्वेश्चन्स हे आपल्याला कधी पण शॉर्ट आन्सर मध्ये आहे, जास्तीत जास्त 3 ते 4 ओळीमध्ये आपलं उत्तर झालं पाहिजे. परफेक्ट जे क्वेश्चन दिलाय त्याच्याच अनुसरून उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आपण एक क्वेश्चन आणि बाकीच्या जर गोष्टी लिहित बसलो, आपल्याला या ठिकाणी पूर्ण मार्क मिळणार नाही. आपल्याला वाटतं की मी पूर्ण पेपर लिहिले आहे आणि मला मार्क या ठिकाणी मिळतील, तसं होत नाही. जो प्रश्न आहे त्याच प्रश्नाला अनुसंधान आपलं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. चला बघू आपण क्वेश्चन किती आहेत. 3 ते 14 यामध्ये या ठिकाणी टोटली आपल्याला 12 क्वेश्चन्स असतात. या 12 क्वेश्चन पैकी फक्त आणि फक्त आपल्याला 8च अटेम्प्ट करायचे आहेत. 8 प्रश्न पाहिजे, कोणते आपल्याला परफेक्ट येत आहेत तेच क्वेश्चन या ठिकाणी आपण सोडवायचे आणि या ठिकाणी पुढच्या क्वेश्चन वर जायचं. त्यानंतर जो सेक्शन आहे तो सेक्शन आहे आपला सी. सी सेक्शन काय आहे, तर जरी तुम्हाला इथं शॉर्ट आन्सर असं लिहिलं असलं तरी पण या ठिकाणी बघा, हा जो बी आहे त्यामध्ये 2 मार्कसाठी प्रत्येक क्वेश्चन आहे. मात्र सी सेक्शन मध्ये आपल्याला प्रत्येकी क्वेश्चनला 3 मार्क मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी याचं आन्सर हे थोडं लॉंग लिहिणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला टोटली जे पूर्ण मार्क आहेत ते मिळून जातात. मग क्वेश्चनचं नंबरिंग 15 पासून सुरुवात होतात 26 क्वेश्चन पर्यंत. यामध्ये सुद्धा टोटली आपल्याकडे 12 क्वेश्चन्स असतात. ज्या 12 क्वेश्चनचं या ठिकाणी आपल्याला 8 क्वेश्चन लिहिणं कंपल्सरी आहे. 8 क्वेश्चनचे बघा प्रत्येकाला 3 मार्क जर म्हटलं तरी पण आपल्याला या ठिकाणी
हा जो सेक्शन आहे हा 24 मार्काचा सेक्शन आहे, ज्यामध्ये आपल्याला 24 पैकी 24 कसे मिळतील तर आपल्याला हे या ठिकाणी पाहायचं आहे. हे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण तर ठीक आहे. तर हे या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी याला मिळणार आहे 24 मार्क, जे की आपल्याला पूर्ण मिळवायचे आहे आणि या पेपरमध्ये. ठीक आहे, चला त्यानंतरचा सेक्शन येतो डी. सेक्शन डी हा सर्वाधिक लॉंग आन्सर म्हणून पाहिला जातो. यामध्ये ही लॉंग आन्सर म्हणजे 3 पानं 4 पानं आपल्याला भरवायचे नाही, तर यामध्ये सुद्धा प्रश्न काय आहे आणि त्याच्या रिलेटेड आन्सर काय देणं गरजेचं आहे, त्या एक्झामिनरला काय अपेक्षित आहे याचा अंदाज लावून आपल्याला या ठिकाणी हे क्वेश्चन सोडवायचे. क्वेश्चनचा नंबर हा 27 पासून 31 पर्यंत. यामध्ये सर्व क्वेश्चन 4 क्वेश्चन्स असतात, ज्या 4 क्वेश्चन पैकी आपल्याला या ठिकाणी 5 क्वेश्चन्स असतात, ज्या 5 क्वेश्चन पैकी आपल्याला 3 अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. हे 3 अटेम्प्ट केलं तर या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क आहेत. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी जर मार्क मिळवायचे तर या ठिकाणी किती तर 12 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, तर बघू आता या ठिकाणी आपण पुढे पाहू की पेपर नेमकं कसा आहे, त्यामध्ये क्वेश्चन्स कसे आहेत. बघा जसं की हा इथं आपण पाहतोय फ्रंट पेज आहे. बघा हे पहिलं सेक्शन ए म्हणून, यामध्ये इथं या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर सेकंड मध्ये या ठिकाणी हे सर्व टोटली तर आपल्याकडे या ठिकाणी पहा टोटल किती क्वेश्चन्स आहेत एमसीक्यूचे 10 क्वेश्चन आहेत, जे की आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. मग पेपर नेमकं कसा लिहायचा, बऱ्याच मुलं चुका करतात. या ठिकाणी पहिल्या पेजमध्ये सेक्शन ए लिहितात, ठीक आहे, आणि मग या सेक्शन ए मध्ये क्वेश्चन्स एमसीक्यूज आहे. पहिला क्वेश्चन तो लिहिता, लगेच आपल्याला दुसरा क्वेश्चन येत नाही म्हणून डायरेक्ट आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे जातो आणि मग पुन्हा आपल्याला नंतर आठवतं की आपल्याला 1-2 नंबरचा क्वेश्चन परफेक्ट येतोय, पुन्हा तो नंतर लिहितो. पण एक्झामिनरला हे मार्क काउंट करणं मुश्किल असतं. तुम्ही पुढे लिहिले म्हणजे ते एक्झामिनरला मार्क पुन्हा फ्रंट पेजवर आणायचे असतात. त्यामुळे अशा वेळेस एक्झामिनर तुमचे मार्क काटण्याचे चान्सेस सर्वाधिक जास्त आहेत. त्यामुळे पेपर कधीही लिहिताना जो क्वेश्चन सेक्शन आहे एक ए सेक्शन जर आपला पूर्ण होतोय तर बघा फर्स्ट एमसीक्यूज लिहा, लगेच त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड लिहा. येत नसेल तर त्यासाठी या ठिकाणी जागा सोडून द्या आणि पुढच्या या ठिकाणी पेजकडे जा. पुढच्या क्वेश्चनकडे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो सेक्शन बी आहे याचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर त्याचे जे क्वेश्चन येतात ते या ठिकाणी सॉल्व्ह करा. जे येत नाही त्याच्यासाठी पुन्हा जागा ठेवून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर हे क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळेस अजून बघा इथे मी लिहिलेलं आहे एक, जसं की इथं बघा एक क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला की त्यांना विचारलेलं आहे की डिफरन्स, हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये आलं होतं डिस्टिंग्विश बिटवीन स्पर्म अँड ओव्हम, म्हणजे तुम्हाला त्याचा डिफरन्स लिहायचं. बऱ्याचशा वेळा मुलं काय करतात ही चूक करतात. जर तुम्हाला डिफरन्स क्वेश्चन आलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं ब्रॅकेट आखून किंवा हे म्हणजे जो कॉलम दिलाय आखून या ठिकाणी दोन्ही साईडला त्यांचं कंपॅरिझन करणं गरजेचं आहे. जो हा मुद्दा या ठिकाणी आहे तोच मुद्दा त्याच्या अपोजिटचा असलेला इकडे लिहिणं गरजेचं आहे. बरेच वेळेस तुम्ही इथं जो मुद्दा लिहिता त्याच्या अपोजिटचा मुद्दा खाली लिहिता, त्यावेळेस एक्झामिनर हा चेक करतो, त्यानंतर हा बघतो, सेम नसतो किंवा त्याचं कंपॅरिझन केलेलं नसतं, त्यावेळेस तो त्याला मार्क देण्याचं टाळलं जातं आणि या ठिकाणी तुमचे मार्क कटले जातात. तुम्हाला असं वाटतं की मी तो सोडवलाय, बरोबर सोडवलाय, तरी पण माझे मार्क का कापले गेले, हे तुमचं मोठं कारण असू शकतं. ही चूक या ठिकाणी आपल्याला टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर जो मुद्दा असतो तो या ठिकाणी फिगरचा. बऱ्याचशा वेळेस या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला फिगर, ज्याला आपण काय म्हणतो रे डायग्राम म्हणतो, ही डायग्राम या ठिकाणी आलेली असते. डायग्राम साठी कंपल्सरी कधी पण बघायचे 2 मार्क दिले जातात. मग 2 मार्क कसे मिळवले जातात रे, आपल्याला डायग्राम काढणं गरजेचे आहे आणि त्याला नावं नेमिंग देणं गरजेचं आहे. नावं दिले नाहीत तर आपल्याला या ठिकाणी मार्क काटले जातात. प्रत्येक एका नावासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा मार्क मिळला जातो. असे आपण त्या फिगरला 4 नावं दिली तरच आपल्याला 2 मार्क मिळणार आहे. फक्त फिगर ड्रॉ केली, तिला या ठिकाणी जर नावं नाही दिले तर आपले मार्क कापले जातील. त्यामुळं आपल्याला एवढं काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे की फिगर काढली आणि तिला नावं दिलेत की नाही, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की इथं पुन्हा क्वेश्चन आलेला बघा 20 नंबर मध्ये सेक्शन सी चा, जो की लॉंग आन्सर आहे. बघा इथं तुम्हाला त्यांनी एक फिगर दिली आणि त्या फिगर मध्ये तुम्हाला काय विचारलंय क्वेश्चन
तर त्याचं आयडेंटिफाय करायचंय आणि त्याचं या ठिकाणी काय लिहायचंय फंक्शन्स. एक आयडेंटिफाय केला गेला तर या ठिकाणी तुम्हाला त्याची या ठिकाणी नावं पण लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने बघा, एकाला एक आहे, दुसऱ्याला दुसरा मार्क भेटतो, तिसऱ्याला तिसरा, असे म्हणून या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कासाठी असतो. अशा पद्धतीने काळजीपूर्वक लिहिणं आपलं या ठिकाणी मोठं कर्तव्य आहे. अभ्यास किती केलाय यापेक्षा आपण तो पेपरमध्ये कशा पद्धतीनं मांडलाय याला खूप महत्व आहे. त्याला या ठिकाणी आपले मार्क मिळले जातात. अक्षर आपलं या ठिकाणी जे आपले हँडरायटिंग आहे ती सुंदर असली पाहिजे. लिहिणं आपलं या ठिकाणी स्टेप बाय स्टेप असणं गरजेचं आहे. कोणताही क्वेश्चन कुठेही लिहायचा नाही. प्रत्येक क्वेश्चनची सिक्वेन्स ही या ठिकाणी बरोबर असली पाहिजे. जो क्वेश्चन सुरुवात केलाय तो सेक्शन पूर्ण या ठिकाणी एका नंतर एक क्वेश्चन येतील याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे. पेपर सोडवणं आणि पेपर या ठिकाणी तो लिहिणं त्याला खूप महत्व आहे. अभ्यास किती आहे यापेक्षा तुम्ही तो पेपर मध्ये कशा पद्धतीनं मांडलाय, क्वेश्चन नंतर क्वेश्चन बरोबर आलेत का हे पहा. कोणताही सेक्शन कुठेही लिहू नका. यामुळं काय होत असतं, एक्झामिनरला तो पेपर चेक करणं थोडं मुश्किल जातं आणि एक्झामिनर तुमचे मार्क कापण्याचे चान्सेस भरपूर या ठिकाणी असतात. धन्यवाद.